प्रश्नच नाही. मुसलमानांचं प्रतिनिधित्व सातत्याने कमी होत गेलेलं आहे आणि यावेळेला 48 जागांमध्ये निवडणूक झाली महाराष्ट्रात लोकसभेची. त्याच्यामध्ये एकही मुस्लिम उमेदवार दिला गेला नाही आघाडीतर्फे, फक्त काँग्रेसतर्फे असं मी म्हणत नाही. आणि त्याच्यातून नाराजी त्यावेळेला होती, तरी लोकांनी मतदान मोठ्या प्रमाणात केलं. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. आता असं आहे की विधान परिषदेमध्ये एकही मुस्लिम नाही, हे असं कधी झालेलं नव्हतं. या संबंधामध्ये जरूर मुसलमानांमध्ये नाराजी आहे, परंतु मुसलमान वेगवेगळ्या ठिकाणी ज्या मिटिंग होतात, मी लातूरला जाऊन फार मोठी मिटिंग घेऊन आलो, त्यांची कॉन्फरन्स होती, पुण्यामध्ये झालेली आहे, औरंगाबादमध्ये झालेली आहे, मुंबईमध्ये आम्ही घेणार आहोत. तर एका अर्थानं मुस्लिमांमध्ये जी नाराजी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं प्रतिनिधित्व कुठे ना कुठेतरी वाजायला पाहिजे. ते प्रतिनिधित्व जर नसेल तर मग प्रॉब्लेम काय होतो, त्यांचे प्रश्नच मांडले जात नाही. त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न असेल, त्यांच्या उद्योगाचा प्रश्न असेल, त्यांच्या वस्त्यांचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न दुर्लक्षित होतात आणि ते सातत्याने होत आलेले आहेत. एकदाच मुसलमानांचं प्रतिनिधित्व बऱ्यापैकी होतं, ते म्हणजे इंदिराजी 1980ला जेव्हा सत्तेवर आल्या तेव्हा 49 खासदार मुसलमान झालेले होते. आजच्या घडीला 24 फक्त खासदार आहेत. हे इतकं कमी प्रतिनिधित्व, मग इतकं कमी प्रतिनिधित्व असल्यानंतर तिथे त्याची चर्चाच होत नाही मुसलमानांच्या प्रश्नांच्या संबंधात. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये तशा 35 ते 40 जागा आहेत जिथून मुसलमानांना लढवता येईल. आणि 2009च्या निवडणुकीच्या वेळेला मी सोनियाजींना एक पत्र लिहिलं होतं की मुसलमानांना या ठिकाणी तुम्ही सीटा द्या. आणि मी त्यावेळेला म्हणालो होतो की तुम्ही 32 द्या असं माझं म्हणणं नाही, 25 द्या असं पण म्हणणं नाही, किमान 20 द्या. त्यावेळेला 16 दिले गेलेल्या होत्या. यावेळेला आमचं असं म्हणणं आहे किमान 24 तरी जागा तुम्ही द्या. त्याच्या ABCD अशा कॅटेगरीज केलेल्या आहेत आणि कुठे किती देता येतील हे पाहिलेलं आहे. मुसलमानांचं प्रतिनिधित्व एकदम कमी जे झालेलं आहे ते वाढण्याच्या दिशेने प्रयत्न केला पाहिजे. आणि मुसलमान तुम्हाला मतदान करतो ना, 35 ते 40% मुसलमानांचं मतदानातून आघाडी निवडून आलेली आहे. ह्या 24 जागांबद्दल तुम्ही काही अहवाल तुमच्याकडे तयार आहे का? होय होय, पक्षश्रेष्ठींना दाखवणार. त्यासाठीच तर मी आलोय. त्यांना मी देणार तो अहवाल. मी त्यांना सांगणार. माझा मुलगाही माझ्याबरोबर आलेला आहे, त्यांनी या संबंधात बरंच काम केलेलं आहे, डॉक्टर सुमेध दलवाई. तर आम्ही ते लोकांच्या आमच्या नेतृत्वासमोरही ठेवण्यासाठी चालवलो आहे मी, आणि आम्ही ते ठेवणार त्यांच्यासमोर. 24 मध्ये सर शेवटचा प्रश्न, या 24 मध्ये मुंबईतल्या पण काही जागा आहेत का? आहेत ना. मुंबईतल्या तर बऱ्याच आहेत. मुंबईमध्ये 3 तर जागा अशा आहेत की तिथे मुस्लिम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते निवडून येऊ शकतात. नाही, मुंबईत 2 आणि महाराष्ट्रात 3, 50%च्या वर आहेत. आत्ता आमची ह्याची जागा धुळ्याची जी निवडून आली ती मालेगावमुळे निवडून आलेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. याच्यामध्ये बांद्रा ईस्टमधून वर्षाताई ज्या निवडून आलेल्या आहेत त्याला 28,000चं लीड जे मिळालेलं आहे, सगळ्यात जास्त लीड तिथे मिळालं आहे. तर मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तिथे दलितांची संख्या फक्त 7% आहे. दलितांनी आम्हाला मतदान केलेलं आहे आणि सेक्युलर जो हिंदू आहेत त्यांनी मतदान केलेलं आहे. म्हणजे सेक्युलर मतं एकत्र यावी यासाठी जो प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सेक्युलर उमेदवार उभे करा ना तुम्ही. मुसलमानसुद्धा करत असताना कम्युनल करा असं माझं म्हणणंच नाही, उलट करू नका. आणि स्वच्छ चारित्र्याचे लोक उभे करा, त्याच्यातून एक मेसेज जाईल. आणि किती पैसे कुणी कमावले आणि कसे कमावलेत याची चर्चा करण्याऐवजी स्वच्छ चारित्र्याचे लोकांना उभं करा. आणि एकेकाळी असं होतं ना, मला सोनियाजींनी इथे आणलं ते कशातून आणलं, माझ्याकडे काय पैसा होता म्हणून आणलं होतं, ते एक चारित्र्य आणि सातत्याने लढणारा माणूस म्हणून आणले. तसे अंतुले साहेब होते, तसे झकिरिया साहेब होते, आमचे HM दलवाई होते, बरेच लोक होते. आणि ते तसं नेतृत्व आता पुन्हा मुसलमानांचं नेतृत्व निर्माण होईल असं पाहणं फार आवश्यक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.